महाराष्ट्राला परिचित असलेली एक जेल आहे, ती म्हणजे पुण्यातली येरवडा। कारण याच जेलमध्ये संजय दत्तला डांबलं गेलं, याच जेलमध्ये कसाबला फाशी दिली गेली आणि याच जेलमध्ये अनेक जण असेही आहेत जे जन्मठेपेची शिक्षा भोगतायत। काही तर कैदी असे आहेत ज्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे, पण प्रत्यक्षात ती अंमलात आणली गेली नाही। असे कैदी खरं तर वाट पाहत रोज मरतायत। याच जेलमध्ये दोन बायका कैदी म्हणून आहेत, तेही एक नाही दोन नाही तब्बल 25 वर्षांपासून। रेणुका शिंदे आणि सीमा गावित या त्या दोन महिला, दोघींनीही 50शी ओलांडली आहे। सीमा आणि रेणुका या दोघी सख्ख्या बहिणी आहेत। त्यांची आई अंजना गावितही याच जेलमध्ये होती, पण काही वर्षांपूर्वी तिचं जेलमध्येच निधन झालं। या मायलेकींनी मिळून जे कृत्य केलं त्यानं फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाचाही थरकाप उडालाय। माणुसकीवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल जगालाही पडला। हीच कहाणी आम्ही आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। अंजना गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तिघींवर एक नाही दोन नाही तर 42 लेकरांचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप आहे। अर्थातच त्यातल्या 6 लेकरांचीच हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाला। इतरांबाबत पुरावे सादर करण्यात तसंच आरोपींना शिक्षा देण्यात यंत्रणा कमी पडल्या। परिणामी आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टानं मायलेकींना फाशीची शिक्षा सुनावली। शिक्षेतून माफी मिळावी म्हणून राष्ट्रपतींकडे दयायाचना केली गेली, पण तिथंही फेटाळली गेली। अंजना गावित तर गेली, पण सीमा आणि रेणुका या दोन्ही बहिणींची फाशीची शिक्षा कायम आहे, पण प्रत्यक्षात ती अजून दिली गेली नाही। कधी दिली जाईल याबाबतही कुणीही सांगू शकत नाही। निर्भया रेप आणि हत्याकांडातल्या आरोपींना फाशी दिल्यानंतर रेणुका आणि सीमा या दोघींनाही आता फाशी दिली जाईल अशी फक्त चर्चाच होतीये। प्रत्यक्ष तो दिवस कधी येईल याबाबत अनिश्चितता कायम आहे। ही गोष्ट आहे 90च्या दशकातली। अंजना गावित ही मूळची नाशिकची। तिचा एका ट्रक ड्रायव्हरवर जीव जडला। दोघे पळून पुण्यात आले, लग्न केलं। दोघांना एक मुलगी झाली, तिचं नाव रेणुका। काही काळ सर्व व्यवस्थित चाललं, पण दिवस सारखेच थोडी राहतात। ट्रक ड्रायव्हरनं अंजना गावितला सोडून दिलं। अंजना अर्थातच रस्त्यावर आली। पदरात आता एक पोरगीही होती। पोट कसं भरायचं, छोटी मोठी कामं करत ती राहिली। वर्षभराचा काळ निघून गेला असावा। अंजना पुन्हा एका रिटायर्ड सैनिकाला भेटली। त्याचं नाव होतं मोहन गावित। दोघे प्रेमात पडले, लग्न केलं। अंजनाला दुसरी मुलगी झाली, तिचं नाव सीमा। पण अंजनाचं मोहन गावितांशीही फार पटलं नाही। मोहन गावितांनीही अंजनाला सोडून दिलं। म्हणजे अवघ्या 2-1 वर्षांच्या काळात अंजना दुसऱ्यांदा रस्त्यावर आली, तेही आणखी एका मुलीसह। म्हणजे आधीच फाटकं आयुष्य, त्यात आणखी एका जीवाची भर। 2 नवऱ्यानं सोडलेली बाई एकदम रस्त्यावर आली। खायचे वांदे झाले। आपलं आणि आपल्या दोन्ही मुलींचं पोट कसं भरायचं असा मोठा प्रश्न अंजनाबाईंसमोर उभा राहिला। तिनं मेहनतीऐवजी चोरीचा मार्ग पत्करला। छोट्या मोठ्या चोऱ्या करायला लागली। कधी कुणाचं पाकिट मार तर कधी कुणाची बॅग लंपास कर। दोन्ही मुली हळूहळू मोठ्या झाल्या तसं अंजनानं त्यांनाही चोरी चपाट्या करायला शिकवलं। तिघी मिळून मग लोकांच्या पैशावर डल्ले मारायला लागल्या। एके दिवशी अंजनाबाई चोरी करायला निघाल्या। त्यासाठी त्यांनी लहान लेकराचा सहारा घेण्याचं ठरवलं। त्यासाठी झोपडपट्टीत एकटंच खेळत असलेलं 18 महिन्यांचं एक लेकरू त्यांनी उचललं आणि कडेवर घेऊन चोरी करायला निघाली। एका भिकाऱ्याचं ते बाळ होतं। चोरी कुठे करावी, कुठे हात साफ करता येईल का याच विचारात असताना एका मंदिराजवळ तिला संधी मिळाली। एका माणसाचं अंजनानं पाकिट मारलं, पण ती पकडली गेली। काही क्षणात तिथं गर्दी जमा झाली। त्यात काही बायकाही होत्या। त्यांनी अंजनाला झोडपायला सुरुवात केली। अंजनाजवळचं बाळ रडत होतं। त्याचं नाव होतं संतोष। गर्दी सोडतही नव्हती आणि मारही देत होती। शेवटी पोलिसांना बोलवावं लागलं। अंजनानं त्यातून सुटका करण्यासाठी थेट बाळाला जमिनीवर आपटलं। त्यात त्या लेकराच्या डोक्याला मार लागला।
त्याचं रक्त रस्त्यावर सांडलं। अंजना लेकराची शपथ घेऊन सांगू लागली की तिनं चोरी केली नाही, पण गर्दीचा विश्वास बसलेला नव्हता। आता लेकराची अवस्था बघून मात्र गर्दीचं हृदय पिघळलं। लोकांचं लक्ष आता अंजनावरून लेकरावर केंद्रित झालं। त्यातही काहींना वाटायला लागलं की चोरी केली नसल्याचं अंजना खरंच बोलत असणार, नाहीतर ती लेकराला अशी जमिनीवर कशी आपटेल। पण गर्दीला हे कुठं माहीत होतं की ते लेकरू अंजनाचं नाहीयेच, तिनं चोरी करण्यासाठी त्याचं अपहरण केलंय। 18 महिन्याच्या बाळाला जमिनीवर आपटून अंजनानं स्वतःची सुटका करून घेतली। त्या सगळ्या अवस्थेत तिची कोणी तक्रारही केली नाही, पोलिसांनीही फार चौकशी केली नाही। गंभीर जखमी अवस्थेतलं लेकरू प्रचंड वेदनेत होतं, खूप रडत होतं। ना त्याच्याजवळ त्याची खरी आई होती, ना या मायलेकी त्याला काही खाऊ घालत होत्या। सीमा अंजना सोबतच होती। लेकराच्या रडण्याचा मायलेकींना वैताग आला। त्याला तसंच सोबत ठेवलं तर पोलिसांची परत झंझट मागे लागण्याचीही भीती होती। मायलेकींनी संतोषला संपवण्याचा प्लॅन केला। जवळच्याच एका लाईटच्या खांब्याला त्या लेकराचं डोकं पुन्हा मारलं। ते बाळ जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याला आपटत राहिल्या। एकदाचा तो जीव शांत झाला, नंतर त्याला जवळच्याच एका जागेत डंप केलं गेलं। अशा प्रकारे अंजना गावितनं पहिला खून पचवला। चोरी केली, त्यातून सुटका करण्यासाठी एका लेकराची ढाल बनवली, त्याला संपवलं आणि चोरी सुकर झाली। अंजना गावितला चोरी करता करता पकडलं गेलं तर त्यातून सुटका करून घेण्यासाठी मार्ग सापडला। मायलेकी मग चोरी करायला निघताना झोपडपट्टीत रस्त्यावर चक्कर मारायच्या, एखाद्या लहान लेकराला हेरायच्या। शक्यतो ते झोपडपट्टीतलंच असायचं, कारण त्याचं अपहरण करणं सोपं असायचं। त्याच्यावर फार कुणाची पाळत नसायची आणि पोलिसात तक्रार होण्याची शक्यताही कमी असायची। लेकराला उचलायच्या, चोरी करायच्या, पकडलं गेलं की लेकराला जमिनीवर आपटायच्या, स्वतःची सुटका करून घ्यायच्या, नंतर त्या जखमी लेकरालाही कायमचं संपवून टाकायच्या। हे सगळं उघडं पडेपर्यंत चालत राहिलं। लेकराचा उपयोग संपला की त्याला अंजनाबाई आणि तिच्या लेकी संपवून टाकायच्या, पण त्या ज्या पद्धतीने संपवायच्या त्यांना आताही अंगावर काटा उभा राहील। बहुतांश लेकरं त्यांनी जमिनीवर लाईटच्या पोलवर आपटून मारून टाकली। ती बाळं तडफडून मेली। एका लहानशा मुलीच्या तर गळ्यावर पाय ठेवून मारल्याचं तपासात उघड झालं, तर एका लेकराला उलटं टांगून त्या लेकराचं तोंड पाण्यात बुडवून मारलं। चोरीपेक्षाही लेकराचं अपहरण करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं ठार मारण्याची चटकच अंजनाबाईंना लागली। एक वेळेस तर ह्या मायालेकींनी चोरी केली, बाळाला मारलं, त्याला एका पॉलिथिनच्या बॅगमध्ये घातलं, ती बॅग घेऊन त्या सिनेमा बघायला गेल्या। आरामात सिनेमा बघितला आणि त्या मेलेल्या लेकराची बॅग बाथरूममध्ये ठेवून पसार झाल्या। 1990 ते 96 या 6 वर्षांच्या काळात अंजना गावित आणि तिच्या 2 मुलींनी असं एक नाही, 2 नाही तर 42 लेकरांचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप ठेवला गेला। त्यातली बहुतांश लेकरं ही झोपडपट्टीतली होती। त्यामुळं पोलिसांनीही उघड होईपर्यंत फार सक्रियता दाखवली नसल्याचं दिसतं, पण गुन्हा आहे तर तो किती काळ लपून राहणार। एक ना एक दिवस त्याची वाट पेटतेच। झालंही तसंच, आणि तेही अंजनाबाईंच्या दुसऱ्या नवऱ्याच्या घरात। अंजनाबाईंच्या दुसऱ्या नवऱ्याचं नाव होतं मोहन गावित, त्याचीच मुलगी सीमा। वेगळं झाल्यानंतर मोहन गावित यांनी दुसरं लग्न केलेलं होतं। त्यांच्या दुसऱ्या बायकोचं नाव होतं प्रतिमा, त्यांना क्रांती नावाची एक मुलगीही होती। 1996ला अंजनाबाई, रेणुका आणि सीमा या तिघी मोहन गावित यांच्याकडे राहायला आल्या। काहीतरी त्यांच्यात खटपटी उडायला लागल्या। अंजनाबाई आणि त्यांच्या मुलींनी प्रतिमाला धडा शिकवायचं ठरवलं। त्यांनी क्रांतीचं अपहरण केलं आणि नंतर हत्या केली। 9 वर्षांच्या क्रांतीचा मृतदेह जवळच्याच उसाच्या शेतात सापडला। क्रांतीच्या आईनं म्हणजेच प्रतिमाबाईनं पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी प्राथमिक तपास केला। त्यांना अंजनाबाई आणि तिच्या दोन्ही मुलींचा संशय आला।
पोलिसांनी रेणुका आणि सीमा दोघींनाही आत टाकलं. पोलिसी खाक्या दाखवला. त्यांनी क्रांतीची हत्या केल्याचं कबूल केलं, पण अंजनाबाईंच्या सांगण्यावरून तिघींनाही पोलिसांनी अटक केली. आसपासचेही काही लेकरं गायब झालेली होती. त्यांच्या तपासाचे धागेदोरेही याच तिघीपर्यंत येऊन पोहोचले. पण अजूनही पोलिसांच्या हाती फार ठोस असं काही नव्हतं. या सर्व काळात अंजनाबाईंची मोठी मुलगी रेणुकाचं लग्न झालेलं होतं. तिच्या पतीचं नाव होतं किरण शिंदे. लेकरही झालेली होती. रेणुकाचा या सगळ्या हत्यांमध्ये फार सहभाग नव्हता असं पोलिसांना वाटलं. त्याच जोरावर त्याने रेणुकाला माफीची साक्षीदार व्हायला सांगितलं. ते तिच्या कसं फायद्याचं आहे हेही समजून दिलं. तिनं मग हळूहळू काय केलं, किती लेकरांचं अपहरण करून खून केला गेला, सगळं सांगितलं. यावरून तिघींनी मिळून 42 लेकरांचं अपहरण करून खून केल्याचं उघड झालं. अर्थात त्यातल्या बहुतांशचे पुरावे सापडले नाहीत. नंतर राज्य सरकारनं CID तपासाची घोषणा केली. खटला चालवला. 13 अपहरण आणि 6 खून सिद्ध झाले. हायकोर्टानं तिघींना फाशीची शिक्षा सुनावली. नंतर सुप्रीम कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान 1998 साली अंजना गावित यांचा जेलमध्येच मृत्यू झाला. 2001ला सेशन कोर्टानं तर 2004ला हायकोर्टानं फाशी कायम ठेवली. 2014ला प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते. त्यांनीही दया याचना फेटाळली. जे कोर्टानं ठरवलं त्यावरच राष्ट्रपतीही कायम राहिले.